आदिवासी शेतकऱ्यांचे लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झाले। आपल्या न्याय हक्कांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संतप्त झालेले आदिवासी आणि शेतकरी आता मंत्रालयावर धडकणार आहेत। दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनानंतर आता जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झाले। मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धारासह हजारोंचा हा जनसागर मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झालाय। सरकार प्रत्येक वेळेस नाही म्हणत नाही, नाकारत नाही, परंतु आमच्या मागण्याची अंमलबजावणी मात्र करत नाही। आणि म्हणून जे जीवन मरणाचा प्रश्न आहे, लोकांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तो प्रश्न घेऊन आम्ही ह्या वेळेस मोर्चाला निघालेलो आहोत। सरकार प्रत्येक वेळेस नाही म्हणत नाही। वनाधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी। वन जमीन आणि गायरान जमीन धारकांना स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत। समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते स्थानिकांना कोरडवाहू भागाला द्यावे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव द्यावा। उसाला रास्त पहिली उचल मिळावी। वन जमीन, देवस्थान जमीन, वर्कस जमीन, घरांची तळ जमीन श्रमिकांच्या नावे करा।